धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याने महंतांच्या भेटीला देशमुख कुटुंबीय रवाना झाले। यावेळी माध्यमांसमोर बोलताना वैभवी देशमुख यांनी आपले मत व्यक्त केले। आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजण्याच्या नंतर हे कुटुंब रवाना झाले आहे। धनंजय देशमुख मसाजो गावातून भगवानगडावर जाण्यासाठी निघाले आहेत। महंत नामदेव शास्त्री यांना सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील काही पुरावे धनंजय देशमुख सादर करणार आहेत। धनंजय देशमुख यांच्यासोबत दिवंगत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचा मुलगा देखील भगवानगडावर निघाले आहेत। भगवानगडावर महंत शास्त्री यांनी केलेल्या विधानाचा देशमुख कुटुंबाला त्रास झाल्याची खंत देखील धनंजय देशमुख यांनी बोलावून दाखवली होती। तर आता संतोष देशमुखाची मुलगी वैभवी हिने देखील माध्यमांसमोर बोलताना खंत व्यक्त करत वडिलांसाठी न्यायाची मागणी केली। सर्वांनाच माहिती आहे की ती चापट कशामुळे मारली होती, कारण की ज्यावेळेस म्हणजे आता गावच्या प्रमुखाचं काम तेच असतं की आपल्या गावावर संकट येऊ नये, म्हणून ज्या दलित बांधवाला वाचवण्यासाठी माझे वडील गेलते त्या दलित बांधवाची पण त्यामध्ये काही चूक नव्हती। कारण की आता वॉचमॅनचं पण काम तेच आहे की परमिशन शिवाय कोणाला आत पाठवायचं नाही, म्हणून ते बी स्वतः तेच म्हणत होते की तुम्ही मधून परमिशन घेऊन या, नंतर मी तुम्हाला आत पाठवतो। तिथे हाणामार झाली। मग मला एवढंच वाटतं, जर एका चापटीचं मोल जर कोणाचा जीव असेल तर ज्याचा जीव गेलाय त्याचं मोल काय असेल हा मला आज प्रश्न पडतोय। जे त्यांनी वक्तव्य केलं ते करायला नव्हतं पाहिजे एवढं वाटतं। ज्यावेळेस वकील जरी असला ना, म्हणजे न्यायाधीश जरी असला तरी दोन्ही वकिलाच्या तो आज बाजू ऐकून घेतो आणि नंतर त्याचं मत मांडतो। मला एवढंच वाटतं त्यांनी आम्हाला समजा ते इथं जरी आले नसते, फक्त त्यांनी आमचं वक्तव्य तरी ऐकून घेतलं पाहिजे की घटना कशामुळे झाली किंवा काय मागचं याच्या मागचं कारण आहे, आणि नंतर त्यांनी त्यांचं वक्तव्य करायला हवं होतं। म्हणून त्याचं आज दुःख कुठंतरी वाटतंय की त्यांनी आमची न ऐकता त्यांनी त्यांचं वक्तव्य केलं, आणि ते वक्तव्य पण असं होतं की एका चापटीचं एक चापट खाल्ल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडली आणि त्यांनी हत्या केली। आज आमचे वडील आमच्यात नाहीयेत तर आमची मानसिकता काय असेल, आज आम्ही काय करायचं। आज आमचे वडील नाहीयेत तरी पण आम्ही आज न्याय मागतोय, आणि त्याला पण आज इतका वेळ लागतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा दुसरे फाटे फुटतात। म्हणून आम्हाला एवढीच मागणी आहे की माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय द्या, आणि जे कोणी आरोपी असतील त्याच्यामध्ये कोणीही असेल त्यांना लवकरात लवकर पोलीस प्रशासनाने ताब्यात घ्यावा आणि कठोरात कठोर शिक्षा करावी।